प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ 49 क्रमांकाचं प्रकरण ब्रह्मनिरूपण आणि 238 नंबरचा श्लोक वाचून थांबलेलो होतो. त्याच्या अगोदरचं प्रकरण होतं ब्रह्म जगत ऐक्य. त्याला काल निरोप दिला होता. ब्रह्माचं आणि जगताचं, आपलं आणि परमात्म्याचं, आत्मा हृदयातला असणारा आत्मा आणि बाह्य जगतामध्ये याच्यामध्ये ऐक्यता कशी आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं. सगळं जगत हे ब्रह्मच आहे, ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही जरी जगत दिसलं तरी. म्हणून जगत आणि ब्रह्म एक आहे असं त्यांनी सांगितलं. दिसलं दोन तरी आहे मात्र एक. आणि आता ते सांगतात ब्रह्मनिरूपण, ब्रह्म कसं आहे ते सांगायचं आहे त्यांना. श्लोक क्रमांक 238 वाचतोय आपण. म्हणून जे जे काही अभिव्यक्त होते ते सत्स्वरूप परब्रह्म होय, की जे अद्वितीय, अत्यंत शुद्ध, विज्ञान घन, निष्कलंक, परम शांत, अनादि, अनंत, अक्रिय, परिपूर्ण, आनंदरूप, माया न निर्मित, भेद ज्याच्या ठिकाणी नाहीसे झाले आहेत. जेवढं जे दिसतंय ते कसं आहे, म्हणून जे जे अभिव्यक्त होतं, जे एवढं प्रगट झालेलं दिसतंय ते सत्स्वरूप परब्रह्मच होय, जेवढं बी दिसतंय ते. आणि ते कसं आहे, अद्वितीय, ते दिसायला दोन असलं तरी कसं आहे ते एकच आहे. अत्यंत शुद्ध आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मिलावट नाही. शुद्ध कशाला म्हणतात, त्याच्यात जीवपणा नाही, त्याच्यामध्ये पंचक्रोश नाही आहेत, मनबुद्धी वगैरे शरीर इंद्रिय काहीच नाही त्याच्यामध्ये. जसं पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची माती न पडल्यामुळं पाणी कसं दिसतं स्वच्छ, तसं ते अत्यंत शुद्ध आहे. विज्ञान घन आहे, म्हणजे अनुभवजन्य घेण्यासारखं आहे, ते सगळं प्रगट आहे म्हणजे थोडक्यात. त्याच्यानंतर निष्कलंक, त्याच्यामध्ये कोणतीही वासना नाही, त्याच्यामध्ये कोणताही प्रतिबंध नाही, कोणताही कलंक नाही. ते परम शांत आहे, अनादी आणि अनंत आहे, व्यापक आहे आणि कधीपासून आहे सांगता नाहीत, अनादी, अक्रिय आहे, ते काहीही करत नाही, परिपूर्ण आनंदरूप आहे, त्याला कोणी केलेलं नाही आनंदरूप, ते पुन्हा पहिल्यापासूनच परिपूर्ण आनंद स्वरूप आहे. माया न निर्मित, भेद ज्याच्या ठिकाणी नाहीसे झाले आहेत, कोणताही त्याच्यामध्ये भेद नाही, अभेद आहे ते. मायेचाही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शिंतोडा नाही. जे नित्य आहे, तिन्ही कालात आहे, जे सुखस्वरूप आहे, अविभाज्य आहे, त्याचं कधी विभाजन होऊ शकत नाही, न मोजता येणारे असं एवढं व्यापक आहे, रूपरहित आहे, अव्यक्त आहे, त्याला नाम नाही आणि त्याला रूपही नाही, नामरहित आहे, रूपरहित आहे, अव्यक्त आहे, अव्यय आहे, त्याचा वेगळीकरण होत नाही आणि स्वयंप्रकाशी असते, त्याला कोणी प्रकाशित करत नाही. आपण आपल्या भोवती जे पाहतो ते स्वतःहून ब्रह्माशिवाय काहीही नाही. ब्रह्माचं आणि जगताचं ऐक्य सांगितलं. त्याच्या अगोदर तुम्ही आपण कोण आहेत ते सांगितलेले. आणि आता ते सांगतात आपल्या भोवती, आपण आपल्या भोवती जे पाहतो, आपण स्वतः आणि आपल्या भोवती जे पाहतो, आपण पण आणि आपल्या भोवती जे पाहतो ते स्वतःहून ब्रह्माशिवाय काही नाही. म्हणजे तुम्ही आपण जे स्वतः आहोत ते आणि आपण जे पाहतो ते ब्रह्म आहे, पण ते ब्रह्म आपल्याला सोडून वेगळं नाही. ते जे जे स्वस्वविद्या आत्मरूपा, स्वतःच नमन करतोय असं आहे ते. त्यामुळं ते आपल्याशिवाय वेगळं नाही. जे जे दिसतंय ते सुद्धा काय आपणच आहे. आणि आपण स्वतः कोण आहोत, परमात्मा स्वरूप आहोत, त्याच्याशिवाय वेगळं असं काहीच नाही. दिसलं जरी वेगळं तरी असं वेगळं काही नाही. आपल्या भोवती आपण जे जग पाहतो ते स्वतःहून ब्रह्माहून अन्य काही नव्हे. आपल्या भोवती बघा, तेच वाक्य पुन्हा आले, आपल्या भोवती आपण जे जग पाहतो, आपल्या भोवती आपण जे जग पाहतो ते स्वतःहून ब्रह्माहून अन्य काही नाही. ब्रह्म, आपण आणि आजूबाजूला असणारं जगत हे म्हणायला तीन आहे पण असायला एक आहे. ते ब्रह्म आहे. काय ब्रह्म आहे, आपण ब्रह्म आहेत. आणि आपण जे आजूबाजूला पाहतो ते सुद्धा ब्रह्मच आहे. त्याला सर्व खलविदम ब्रह्म हा आपल्याला बाबाने दिलेला प्रबोध आहे. श्रीपाद बाबांच्या मालिकेमधून आपल्यापर्यंत आलेला. श्रीपाद बाबांचं पण स्वतःचं असं काही नाही. ते एखादं नवीन ऐकणार काय म्हणेल, यांच्या बाबाचं आहे का, नाही, हे पूर्व परंपरेने चालत आलेले. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळते तो ज्ञान. संप्रदाय म्हणजे माणसं नाहीत, माणसं जमा केली तर तो एक ग्रुप होऊ शकतो, पण संप्रदाय म्हणजे जी विद्या परंपरेने चालत आहे ना, आजही तशीच्या तशी जिवंत आहे. जिवंत म्हणजे अनुभूतीला येऊ शकते.
अशा माध्यमातून, किंवा तिकडे त्या बाजूने गेलं माऊलींच्या बाजूनी तर आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्राला धले सहज स्थिती, त्या ठिकाणी आपल्याला नेल्यामुळं आपल्याला हे कळू शकतं. एरवी हा ग्रंथ असा कितीही वाचला आणि जर तत्वबोध नसेल, आत्मबोध नसेल, साधूची दीक्षा घेतली नसेल, कळू शकत नाही. अहो दीक्षा घेऊनही कळत नाही. दीक्षा घेऊन का कळत नाही? आपली बुद्धी बहिरंगामध्ये व्याप्त आहे, बाहेर आहे आपली बुद्धी, आतमध्ये नाही. आतबुद्धी जर गेली ना, सगळ्या गोष्टी सहजासहजी कळू शकतात. त्यामुळे ते म्हणतात की तसं कळणार नाही. आपल्या भोवती आपण जे जग पाहतो ते स्वतःहून ब्रह्माहून अन्य काही नव्हे. मग वेगळं का दिसतं? विपरीत कल्पनेने चुकीचे चित्रांकित केले गेलेले जे ब्रह्म जगत होय, त्याला जगत म्हटलेले. विपरीत कल्पनेने चुकीचे चित्रांकित केले गेलेले, चुकीने, आणि तुम्ही ठरवलेले हे जग आहे असं असं, ते ब्रह्म, जे ब्रह्म जगत होय, हे ब्रह्मच जगतच काय आहे? परमात्मा आहे. अतीत परा सर्वांच्या पलीकडचे आहे ते ब्रह्म. कसं आहे? निरूपण आहे, ब्रह्म निरूपण. ते अतीत आहे म्हणजे सगळ्यांमध्ये असून सगळ्यापासून वेगळं आहे, सर्वांच्या पलीकडचे आहे. ज्यावर नामरूपात्मक विश्व हे एक भ्रामक प्रलंबन असते, असे जे एकम अद्वितीय चैतन्य तत्व हेच शरीर, मन, बुद्धी, दृश्य, भावना, विचार, द्रष्टा, भाव, भावना, विचार यामधील प्रकाश तत्व होय. तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जे चाललेलं आहे, जी खळबळ चालू आहे, तेच ते आहे. आपल्या बुद्धी जी आपली चालते ती बुद्धीचेच ना, तेच आहे. पण बुद्धी आता कशी झालेली आहे? श्लोक क्रमांक 238 पर्यंत आलेली. ती बुद्धी आता म्हणते मी बुद्धी नसून मी चैतन्य आहे. ते मन असं म्हणते मी म्हणायला मन आहे, पण मी मन आहेच नाही. मनाचं सुद्धा मूळ अधिष्ठान काय? ब्रह्म आणि शरीर सुद्धा. त्याच्यानंतर हे दृश्य जे दिसतंय, द्रष्टा जो आहे, मी पाहणारा, आणि माझ्या अंतःकरणात ज्या भावना आहेत माझ्यामध्ये, आणि जो माझ्यामध्ये जो विचार होतोय, किंवा मी त्या विचाराच्या साहाय्याने जे दृश्य पाहिलेले आहे, त्याच्यामुळं माझ्यामध्ये ज्या भावना निर्माण झालेले, जे विचार, यामधील प्रकाश तत्व होय. माझ्यामध्ये ही भावना निर्माण झालेली, ही भावना कोणाच्या सान्निध्याने निर्माण झालेली आहे? ते मी आहे. मी दृश्य कशाच्या साहाय्याने बघतोय? ते मी आहे. डोळ्याने नाही बघत आपण जे बोलतोय ते कोणाच्या सत्तेने बोलतोय? आपल्या स्वतःच्या सत्तेने बोलतोय. पण मग आपण कोण आहोत? आपण शरीर नाही, पण दिसतोय मात्र शरीरासारखे. त्यामुळे ते याच्यामध्ये असूनही याच्या पलीकडे आहे, याच्यामध्ये, पण याच्यापासून वेगळं आहे. म्हणून वेदांत तत्वज्ञानात ब्रह्माचे अतीत असे निर्देशन केले जाते. सगळ्यात असून सगळ्यात नाही. सत्य म्हणजे काय? भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळामध्ये जे आहे तसेच राहते, त्याला सत्य म्हणतात. तिन्ही काळात आहे आणि जसं आहे तसंच तिन्ही काळात आहे, तसंच राहतं, म्हणून त्याला सत म्हणतात, सत्य म्हणतात. अद्वितीय, एकम अद्वितीय, ज्या अंतिम सत्य तत्वास मर्यादा घालणारा, बाधित करणारा असा कोणताही दुसरेपणा ज्याला नसतो, असे जे एकमेव अंतिम सत्य तत्व ते अद्वैत, एकम अद्वितीय होय. अद्वितीय म्हणजे काय? त्याच्यासारखं दुसरं काही नाही, त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. जरी दुसरं दिसल्यासारखं दिसलं तरी ते काय? तेच आहे. अत्यंत शुद्ध, विशुद्धम. कसं आहे शुद्ध? ते वस्तूला शुद्ध होण्यास वस्तूला शुद्ध तेव्हाच म्हणता येते की जेव्हा त्याच्यामध्ये त्याच्याहून दुसरे काही नसतेच, ते अद्वितीय असते. बघा, दुसरं पाण्याचं उदाहरण दिलं त्यांनी. पाण्यामध्ये दुसरं काहीतरी पडलंय म्हणून ते अशुद्ध झालेले, पण इथे दुसरं काही आहेच नाही. मग आपल्याला दुसरं दिसतंय. हे दुसरं दिसतंय हे कशामुळे दिसतंय आपल्याला? भ्रमामुळे, अज्ञानामुळे, आपल्या कल्पनेमुळे आपल्याला ते दिसतंय. नाहीतर दिसलं तरी ते आहे नाही, आहे की नाही? आणि म्हणून ते अत्यंत शुद्ध असते, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही, म्हणून त्याच्यात वासना दोष असत नाही. निरूपण चाललेले ब्रह्म निरूपण. ब्रह्म कसं आहे? तसं आहे. आणि ती तशीच्या तशी लक्षणे जर आपण तसे झालो तसं होणार. तुकोबारायामध्ये तशी लक्षणं दिसली म्हणून त्यांनी लगेच लिहून ठेवलं तुकिता तुलनेसी ब्रह्म
तू काशी आले. तुलना केली तर जेवढे लक्षणं ब्रह्माची आहेत तशीच त्याच्यामध्ये दिसले. त्याचं नाव महात्मा आहे. त्याच्यामध्ये ती सगळी लक्षणं प्रगट झाल्यानंतर म्हणजे त्याच्यात वासना दोष असत नाही. म्हणजे त्याला स्वतःचं दोष म्हणजे काय आणि वासना म्हणजे माझ्याकडं कोणतं कर्तृत्वच राहत नाही. का कर्तृत्व राहत नाही? कर्म शिल्लक राहत नाही. कर्म करत नाही का तो? दिसतं कर्म करतो, पण त्यावेळेला त्याचा भाव काय? जनाबाई देव देते देव घेते, देवासवे व्यवहार येते. जरी माझा व्यवहार चाललाय आणि ज्याच्याशी चाललाय तो आणि करणारा हे तिघं मिळून काय एक आहे. त्यामुळं कोणतीही वासना दोष असत नाही. म्हणून ते निर्मळ आहे, अत्यंत शुद्ध आहे. ज्यावेळेला आपल्यामध्ये मी कर्ता भावनी होईल त्यावेळेला आपण कसे झालो? अशुद्ध झालो. आणि कर्तृत्वाचा भाव नसेल तर शुद्ध आहे. आता आपण कीर्तन करताना आपण करतोच की नाही? कीर्तन करतोच की नाही? हां, आपण जर कीर्तन करताना कीर्तन करतो असं समजलं तर ते कसं झालं? अशुद्ध झालं. त्याच्यामध्ये आपला मी त्याच्यात मिक्स झाला. मी करतच नाही म्हणल्यानंतर मग तू दिसतोय, तो कोणतरी करून घेतोय असं आहे. त्यावेळेला तो शुद्ध असतो आहे की नाही? हां, कीर्तनकाराचा होतो ना भाव तसं. असे किती कीर्तनकार आहेत, अशा लबाड बी भरपूर आहेत, पण असे पण आहेत आहे की नाही? हां, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला तेथे आहे की नाही? शुद्ध ज्ञानाची एकजिन्सी रास विज्ञान घन. बघा, शुद्ध ज्ञानाची एकजिन्सी रास विज्ञान घन म्हणजे काय? वस्तूचे ज्ञान वस्तूनुसार बदलत असते. प्रत्येक वस्तूनुसार वस्तूचे ज्ञान बदलते. हा बघितला, मोबाईल बघितला, बॉटल बघितली, त्याचं ज्ञान बदलू शकतो, पण त्या वस्तूचं ज्ञान केव्हाही बदलत नाही. वस्तूचे ज्ञान वस्तूनुसार बदलत असते. हे असे ज्ञान आहे की ज्यामुळे इतर विज्ञाने शक्य होतात. बघा, हे ज्ञान बदलत नाही, पण हे दुसऱ्याला प्रकाशित आणतं, असे हे ज्ञान आहे. हे वस्तुविहित ज्ञान परिपूर्ण ज्ञान होय, ज्यामुळे इतर ज्ञाने शक्य होतात. आणि हे वस्तुविहीन ज्ञान परिपूर्ण ज्ञान आहे. हे वस्तूचं ज्ञान नाही, वस्तू सीमित आहे, तिचं परत परिवर्तन होऊ शकतं, त्यामुळे तिचं ज्ञान बदलू शकतो. पण हे मात्र जसं आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कमी जास्तपणा होत नाही. दोषहीन निरंजन. दोषहीन त्याचं दुसरं नाव निरंजन म्हणजे काय? वासनांना कलंक म्हणतात. आत्मतत्व हे वासनांच्या पलीकडचे असते, म्हणून ते कलंकरहित होय. त्याला कोणती इच्छा राहिलेली नाही. आता मला असं काहीतरी करावंसं वाटतं, मला असं तरी व्हावंसं वाटतं, हे काहीच राहिले नाही त्याला. परम शांतम. जे मन बुद्धी याच्या पलीकडचे असल्याने त्याच्यामध्ये विक्षेप असू शकत नाही, त्याचं नाव परम शांतम. मन निर्माण करतं अशांती, बुद्धी निर्माण करते, विक्षेप निर्माण करते, पण नाही. म्हणजे काय? म्हणजे पाणी स्थिर आहे, म्हणजे ते शांत आहे. आणि वाऱ्याची झुळूक आल्यानंतर ते हलतं, म्हणजे ते काय झालं? अशांत झालं. पण हे कसं आहे? शांत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हे नाही होणार, तो स्थिर राहणार. तेथे अधिक काय जाणावे, काय मागेला तेच मारावे, हे अर्जुना आगवे पारुशेल. त्याला कोणतं काही जाणायचं शिल्लक राहणे, तो परम शांत झालेला आहे. त्याचं नाव हरिओम शांती शांती शांती. त्याच्याकडं कोणत्याही प्रकारचं, जसं देवाचं बाळ उचलून नेलं तरी देवामध्ये कोणताही परिणाम नाही, अशांत. परम शांत, कोणत्याही गोष्टी त्यांच्यामध्ये विक्षेप निर्माण करत नाही. आता अशी कंडिशन सुषुप्तीमध्ये पण असते, पण ती काही काळापुरते. सुषुप्तीमध्ये किंवा मूर्छेमध्ये जसे असते त्याप्रमाणे ते अल्पकालाचे विचाररहित्य नसते. तिकडं जसं आहे ना, ते अल्पकाळाप्रमाणे बेशुद्ध असताना सुद्धा विचार नाही, मनाचे हिंदोळे नाहीत, बुद्धीचे हेवेदावे नाही. परंतु सुषुप्तीमध्ये असं जरी असलं तरी ते कसं आहे? अल्पकालाचे. पुन्हा परत जागृत आलं का आहे, पण तिथे कोणताही नाही. एकदम त्याचं नाव आहे पडून राहीन तै ठाई. उगाच एकदम निवांत. उगारा हे निवांत, बस एवढंच. एकदम तो एकदम शांत, म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचं काही करणे नाही
आणि काही न करणे पण नाही. विचार असा उठणार नाही वेगळ्या पद्धतीचा, काही विचाररहित्य नसते. म्हणजे मूर्छेमधले किंवा सुषुप्तीमधले तसे नसते. ते परमशांत अवस्थेलाच ते साक्षी असते, याचीच ती प्रतीती होय. म्हणून परमशांत. बघा, ते काय जाणत असेल ना, तर ते त्या परमशांत स्थितीलाच जाणतं. फक्त मी आता स्थिर आहे एकदम, अशा ते जाणत असेल तर फक्त काय जाणतं, स्वतःच्या स्थितीला जाणतं. काहीच त्याच्यामध्ये हे मनाचे हेलकावे बिलकुल नाही. आदि अंत विहीनम, ते नित्य आहे, अविकारी आहे. त्याचा कधी आधी आहे अंत असं याला कोणतंही लागू पडत नाही. स्टार्ट किंवा इंड लागू पडत नाही. नित्य आहे, अविकारी आहे, त्याच्यामध्ये विकार नाही. विकार म्हणजे काय, मी स्वतःला काहीतरी वेगळं समजणं, त्याला विकार म्हटलेलं आहे. ब्रह्मचैतन्याला काहीतरी सुचणं म्हणजे त्याला विकार म्हटलेलं आहे. मग त्याला अशांत म्हणतात. एकोहम, मला आता काहीतरी व्हावं असं वाटणं, इथूनच सुरुवात झाली विकारी जगताला किंवा अशांतीला. अपरिवर्तनीय, त्याच्यामध्ये कधीच परिवर्तन होत नाही. सगळ्यात बदल होईल पण ते आहे तसंच आहे. असीमित, ते सीमित नाही, त्याचं व्यापकत्व आहे. जे जन्ममृत्यूने बाधित नसते त्याला जन्म आणि मृत्यू नाही. आपली तशी भावना झाली तर आपण पण तसेच होऊ. पण आपली काय भावना आहे, मी जन्माला येणार आहे आणि मी मरतो. आधी नाही, अंत नाही, विकार नाही असे. विकार म्हणजे कोणतंही स्फुरण नाही, त्याचं नाव विकार नाही. 9, क्रियेच्याही पलीकडचे. असं झालं तर त्याच्याही पलीकडेच आहे, त्याच्या पलीकडेच आहे, पण होतंय पण त्याचं त्यालाकडे नाही. हे मजस्तवाची झाले परी म्या नाही केले ऐसे जेने जाणे तुली. किंवा तो करतो असं जरी तुम्ही म्हणत असाल तर ते सुद्धा अज्ञान आहे. काय, जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयाती तू न होय. हां, त्याचा हां हां त्याचा घात करायचा म्हणलं तरी नाही, ते जन्म क्षयाच्या पलीकडेच आहे असं आहे ते. त्याच्यानंतर क्रियेच्याही पलीकडचे अक्रिय, ते सर्वव्यापी असल्याने ते अक्रिय आहे. त्याच्याबद्दल जरी ते म्हणले तो सृजी पाळी संवारी ऐसे जे बोलती चराचरी ते अज्ञान गा. अज्ञान, जन्माला घालतो, सांभाळतो आणि नाश करतो, हे अज्ञान. मग काय सांगायचं त्यांना, अक्रिय. मग जन्माला कोणी घातले आपल्याला, जन्माला कोणी घातले आपल्याला, शिंदे साहेब ऋषी, जन्माला कोणी घातले आपल्याला, हां बरोबर. आपली कल्पना आहे तशी मी जन्माला आलोय, नाही तर आपण जन्माला जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे की नाही. काय म्हणतो आपण, जन्माना येणे ऐसे केले, म्हणजे आता जन्मा येणे नाही ऐसे गेले म्हणजे आता काय झाले, आता हा मरणार पण नाही. जन्मा नाही येणे म्हणजे आता मरावा लागेल तेव्हाच परत जन्माला येईल ना, म्हणजे जन्म मरण नाही त्याला, असा आहे तो. आणि मग त्याला कोणी निर्माण केलेलं नाही, त्याचा कोण सांभाळ करत नाही. त्याचा जर कोणतरी सांभाळ करतोय तर हा कसा झाला, कमी झाला आणि तो, आणि याचा नाशही होत नाही. तो सृजी पाळी संवारी ऐसे जे बोलती चराचरी ते अज्ञान गा. आणि ते अज्ञान समूळ तुटे, मग भ्रांतीचे मसैरे प्रगटे फिटे आणि अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. इथं ते म्हणतात तो काही करत नाही, अक्रिय, मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. आता ईश्वर काही करत नाही का, नाही आता करतो का ईश्वर, काही जन्माला घालतो का, सांभाळ करतो का, नाश करतो का, करतो का, नाही करत. आणि मग आपण करतो की नाही, आपण करतो की नाही, हां आपण पण नाही करत, आपण काहीच करीत नाही. हां हां अक्रिय आपण सुद्धा येत. ईश्वर एक अकर्ता ऐसे जरी मानले चित्ता तरी तो मी स्वभावता आधीच आहे. बरं आपण अकर्ता कधी झालो, उत्तर गेले ह्याच्यातून, आधीच आहे. मी पहिलाही काही करत नव्हतो आणि आताही करीत नाही, बैठा माणूस आहे का नाही. क्रियेच्याही पलीकडचे अक्रिय ते सर्वव्यापी असल्याने ते, बरं ते क्रियेच्या पलीकडे असल्यामुळे ते काय करू, जन्माला कोणाला घालणार, घातलं तर त्यालाच.
मी मला जन्माला घातलं, मी माझा सांभाळ करतो, मी मला मारलं, हे माझ्यामध्ये मी होऊ शकतं का? नाही, कारण मी व्यापक आहे. जिथं जन्माला घालायचं ते सुद्धा काय आहे, तिथं वेगळेपणा आहेच नाही. म्हणून ते अक्रिय पण काय आहे, त्याचं कारण आहे त्याचे कार्य सर्वव्यापी असल्याने ते कार्य करू शकत नाही. ते सगळीकडे असल्यामुळे कुठे काय करू शकतो? तिथं जायला करायला तो तिथे कुठं नाही. त्याचे कार्य करण्याकरता त्याच्याशिवाय दुसरे कोणी नसते. करायचंच असलं तर त्याचं कोण करतो? तोच करतो. करतो हे म्हणणं सुद्धा आपल्याला समजण्यासाठी, नाही तर काय होईना जाय, ठीक आहे नाही. किंवा ज्यामध्ये कार्य करता येईल असे अन्य क्षेत्रच नसते. सगळीकडे काय क्षेत्र क्षेत्रज्ञ नाही, तोची क्षेत्र ही ओळपाटे यांची, पण आता यांना आठवत नाही. तेच तीर्थ तेची क्षेत्र जगी तेची पवित्र. हां बरं, त्यांच्याशी आम्हाला का मग तेच तीर्थ आहे, पण त्याला कुठं तीर्थाला जावं लागणार, तेच क्षेत्र आहे, त्यामुळे त्याच्या पुढं दुसरं क्षेत्र नाही. हां, तो क्षेत्र आणि हा क्षेत्रज्ञ असा भाव नाही आहे तिथं. त्यामुळे त्याच्यामध्ये हे कोणतं होत नाही. ज्याच्यामध्ये कार्य करता येईल असे अन्य क्षेत्रच नसते. तसेच जे ते वासना नसतात ते इच्छा असत नाही, म्हणून त्या सर्व पूर्ण ब्रह्मामध्ये क्रियाच संभवत नाही. वाटलं तर काहीतरी करेल, त्याला काय वाटतच नाही. आणि वाटलं आणि त्यांनी काही केलं तरी त्यांनी दुसरं तिसरं अशी काही केलेलं नाही. त्याच्यामुळे त्या क्रिया होऊ शकत नाही. त्याला केलेल्या क्रियासुद्धा क्रिया होत नाही. काय करी जरी आगवे अकर्ता तो. हे आता हे ब्रह्माचं निरूपण सांगायचं, हे कशासाठी सांगायचे? तो कसा आहे हे समजण्यासाठी ना. ब्रह्माचं निरूपण कशासाठी चालले? ब्रह्म कळण्यासाठी, है की नाही? का ते ब्रह्म आपण आहोत आणि आपल्यामध्ये तशी लक्षणं आहेत. या इकडंच ते वासनाच नसतात, ते इच्छा असत नाही. म्हणून त्या सर्व पूर्ण ब्रह्मामध्ये क्रिया संभवत नाहीत. म्हणून ते अक्रिय नित्य परमानंद स्वरूप, निरंतर आनंद रस स्वरूपम. त्याचं स्वरूप कसं आहे? नेहमी आनंद रूप आहे. आणि त्याचा आनंद स्वतःच्या आनंदाच्या, स्वतःच्या महिमेमध्ये तो आनंद आहे. ते काही नुसते सुख नव्हे, ते परम सुख, निरंतर आनंद स्वरूप, परमानंद स्वरूप. म्हणजे काय तर आपण विचार करू, म्हणजे सुखी असेल ते काही नुसते सुख नव्हे. नित्यानंद ही एक अशी अवस्था असते की ज्या पातळीवर आपण गेलो असताना आपण मन बुद्धीच्या हेलकाव्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला असतो. बघा, इथे त्यांनी आपल्याला स्पर्श केलेला आहे. आपलंच वर्णन चाललंय, पण इथे ओपनमध्ये आपण नित्य परमानंद स्वरूपाच्या दृष्टीने जे काही नुसते सुख नाही, व्यवहारातलं सुख आहे ना, त्याला आपण म्हणू आनंद स्वरूप नाही. नित्यानंद ही अशी अवस्था असते की ज्या पातळीवर आपण गेलो असताना आपण मन बुद्धीच्या हेलकाव्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलो असतो. आपल्या मनच शिल्लक राहत नाही, त्याच्याही पलीकडे गेलो. मनच शिल्लक राहिलं नाही तर ते मन काय इच्छा प्रगट करेल? आपली बुद्धी शिल्लक नाही राहिली तर ती काय विचार करू शकते? मग बुद्धी शिल्लक राहिली नाही तर बुद्धीची जागा कोण घेतलेली आहे? ते चैतन्यानेच घेतलेले आहे. तिथं वेगळे अद्वितीय याच्यामध्ये बुद्धीसुद्धा नाही, मनसुद्धा नाही. त्यामुळे ते जाऊन पोचलेला असतो. आपण त्या हेलकाव्याच्या पुढे पोचलेला असतो. तो नित्यानंदसुद्धा जाणून घ्यावायचा असतो. ती काय स्टेप असेल त्या स्टेपला आपल्याला जायचं आहे. समाधीमध्ये असताना मनुष्य त्याच्या मनबुद्धीच्या पलीकडे गेलेला असतो. जेव्हा समाधी बुद्धीमध्ये असतो आपण, त्याच्यामध्ये आपण त्याच्या पलीकडे गेलेलो असतो. परंतु ती कंटिन्यू टिकत नाही. आणि कंटिन्यू टिकली तर मग त्याचं नाव आहे समाधी संजीवन हरिपाठ, नित्य समाधी. ही स्थिती आता आहे का? आता सध्या हे आता आपण हे वर्णन करतोय असं असू शकतं का? असं होऊ शकतं का? 100% होऊ शकतं. असे आहेत का? असे भरपूर आहेत. कलियुग आहे, हा कलियुग असलं तरी आहेच येते. ही तर कलियुगाची खास खासियत आहे. कमी परिश्रमाशिवाय ती गोष्ट मिळू शकते. फक्त आपण अनन्य पाहिजे, आपला भाव पाहिजे, बस. समाधीमध्ये असताना मनुष्य त्याच्या मनबुद्धीच्या पलीकडे गेलेला असतो. हो, आपण सर्वांनी अनुभवलेले. अनुग्रहाच्या स्टेपमध्ये
आपण असे वारेमाप पळालेलो आहे, घरदाराकडे आपलं लक्ष नाही, आपल्या घरात काय कमी आहे काय नाही जास्त कळत नाही आपल्याला, त्यावेळेला त्या स्थितीत असतोय आपण. त्याचं नाव आहे असो ऐसा कोठे, आठवच नाही. देहात असून तो देहात नाही, त्याला सुखदुःखाची जाण नाही, कमी जास्तपणाची जाण नाही, माझं तुझ्याची जाण नाही. बस त्याच्या डोक्यात एकच गोष्ट बसलेली आहे, ती समाधी स्थितीमध्ये तो पूर्ण. असे चालते बोलते समाधी घेणारी लोक आज जगामध्ये उपलब्ध आहेत, आणि त्यांचा संसर्ग झाला तर आपण सुद्धा तसे होऊ शकतो. ती समाधी अर्जुनाला दिली होती, त्याला मनाचा हेलकावा नव्हता. मग तो लढाई करत होता, तेव्हा शत्रुत्व भावाने लढाई करत होता. का समोर शत्रू आहे अशा भावनेने लढाई केली का अर्जुनाने? 100% नाही. काय बोलता तुम्ही? हो, मग तशी लढाईच करू शकत नाही. केली ना शत्रुत्व भाव, खोटा खोटा निष्कपट व्हावे आणि उसण्या घाई झुंजावे. हे असो आता काय, हे हे असो काय आता सांगावे, आता प्रसंग तुझ्यावर आलेला आहे, तू तसं करतोयच आहे, ही सांगण्याची गोष्ट नाही. निर्मोही होऊन ते केलेलं आहे त्यांनी. खोटी खोटी लढाई आहे ती, खरी नाही लढाई. आणि ती समाधी अर्जुना देऊन समाधी. अर्जुनाच्या नंतर दुसरी कोणाला समाधी? अरे असे काही लोक आहेत त्यांच्यामध्ये आजही तशी वस्तुस्थिती आहे. समाधीमध्ये असताना मनुष्य त्याच्या मनबुद्धीच्या पलीकडे गेलेला असतो. आता हे जे पळणे, हे पोराचं पळणे, हे त्याच लेवलचं पळणे. सकाळपासून बरोबर मध्ये 2 तास तरी घरी जाऊन परत टायमिंगला हजर. हे कोण पळवतो? अहो हे कोण पळतो ही सुद्धा कल्पना आहे, असं यांना सांगायचं. आणि या स्टेपमध्ये आलो पाहिजे आपण, ती अनुभवण्याची जोगी. समाधीत असताना मनुष्य त्याच्या मनबुद्धीच्या पलीकडे गेलेला असतो. त्यावेळेला तुम्हाला हे पटत नाही असं वाक्य येऊ शकत नाही, आणि मला हे खूप पटलंय असं वाक्य येत नाही. जैशी स्थिती आहे तुकाराम महाराजांचा बघा, आता ती समाधीची स्थिती कशी. महाराजांना सांगितलं तुमच्या हाताने गाथा बुडवून द्यायचा दगडाला बांधून, बस परत माझं मला मिळालं पाहिजे. बसले तरी त्याची जाणीव नाही. अहो तेच नाही, त्यांची पोरं सोरं सुद्धा समाधी स्थितीत आहेत. हा संसर्ग आहे, कोणाच्या संगतीत आहे त्याचा परिणाम आहे. पोरं म्हणली जेवा, मंडळी नाही जेवली, पोरांना म्हणली पोरं तुम्ही जेवून घ्या, नको नको बाबा नाही ना जेवले. ही कोणती स्थिती? ह्या स्थितीमध्ये त्यांना कशाशी जाणीव नाही. लहान पोरं आहेत लेकरं, त्यांना भूक नसती लागेल नाही. समाधीमध्ये असताना मनुष्य त्याच्या मनबुद्धीच्या पलीकडे गेलेला असतो. माया निर्मित भेदभावाच्या पलीकडे गेलेला असतो. बघा, माया निर्मित भेदभावाच्या पलीकडे गेलेला आहे. आता जो भेदभाव आहे कशामुळे? मायेमुळे. माया जर मेली तर माया नुरे जेव्हा, अजून आपल्याला भेदभाव आहे म्हणजे आपल्यामध्ये काय आहे? 100% माया ठासून भरलेली आहे. आणि नाटक परमार्थात चालत नाही. परमार्थात मी असं आहे असं पाहिजे, नाटक चालत नाही. माया निर्मित भेदभावाच्या पलीकडे गेलेला निरस्तर मायाकृत सर्व भेदम. माया म्हणजे सत्यत्वाचे अज्ञान, त्याच्याकडं अज्ञानासाठी पण भर नाही दिसणार. माया निर्मित गोंधळ हे मायेने निर्माण केलेले भेद होत. बघा, ही मायाचे निर्मित गोंधळ भेद हे मायेने निर्माण केलेले भेद होत. ते सर्व मिळून वैविध्यपूर्ण जग बनलेले असते. सत्यत्वाच्या अज्ञानामुळे निर्माण झालेल्या आपल्या विपरीत भावनाची ती गोळाबेरीज असते. आज जर आपण एवढं सगळं स्वीकारून नुसतं ऐकून नाही, बाबांनी या स्टेपने आपल्याला नेलेलं आहे, आपण त्याच्या अवतीभोवती आहेत म्हणूनच आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. किंवा या माध्यमातून जरी कोणी ऐकत असेल आणि त्यांना बोध नसेल झाला तरी ते बोधाच्या जवळ आलेले आहेत म्हणून त्यांच्यापर्यंत हे येऊन पोहोचलेलं आहे. या जगात कोणतीही गोष्ट अचानक होत नाही, तो पूर्ण प्लॅन आहे देवाचा, आणि त्यामुळे तिथपर्यंत आणून ठेवलेले आहे आपल्याला. आपण ते अनुभवतो तरी पण जर आपल्याला वेगळं जगत दिसत असेल त्याच वेळेला आपण आपल्याला टच करायचं लगेच. मी ते आहे, हे दिसतंय, ही भ्रांती आहे, ही वास्तव नाही. आणि जरी भ्रांतीशी माझा व्यवहार झाला तरी माझा सापाशी व्यवहार नाही, माझा भूताशी व्यवहार नाही, माझ्या असली सोन्याशी संबंध येतोय, अशी त्यावेळेला आपली भावना पाहिजे त्यावेळेला. आणि जर का आपल्याला वेगळं दिसलं
तर सत्य तत्वाच्या अज्ञानामुळे निर्माण झालेल्या आपल्या विपरीत भावनांची ती गोळाबेरीज आहे. नित्य नित्य कसं आहे, जे देश काल वस्तू अपरिच्छिन्न असते ते देशाने सिद्ध करू शकत नाही, देशाच्या पलीकडे येते. देश कधी म्हणावं लागेल, मी गावी आहे, उपाधीने देश सिद्ध होऊ शकतो. काल हा उपाधीने सिद्ध होऊ शकतो आणि वस्तू अपरिच्छिन्न, कोणत्याही मी त्या वस्तूपासून वेगळा नाही, मी सगळ्याशी एकरूप आहे. मी जरी दिसत असलो तरी माझ्या देशाचा भेद नाही, कालाचा नाही, अपरिच्छिन्न असते. ते नित्य भूत भविष्य वर्तमान या तिन्ही कालामध्ये नेहमी अबाधित राहते ते असे. कशाचा भेद नाही. जसं आता समजा ज्ञानेश्वर महाराजांच्या याच्यात चरित्रात पण मोगरा फुल्लामध्ये आणि बाबांच्या पण याच्यामध्ये, मग बाबा तुम्ही परत कधी येणार, तुम्ही परत कधी येणार हे काय म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहिलेले, तत्वरूपाने पाहिले का उपाधी म्हणून? उपाधी. अरे बाबा परत येणार आणि आता जाणार हा भेद माझ्याकडं नाही, कारण मला देशाचा भेद नाही, कारण मी जात नाही येत नाही, मी कसा सर्वत्र सगळीकडे असल्यामुळं मला ते कोणतंही संबोधन, कोणतीही पदवी किंवा ती क्रिया लागू पडत नाही. देशकाल वस्तू परिच्छिन्न असते, ते नित्य भूत भविष्य वर्तमान या तिन्ही कालामध्ये नेहमी अबाधित असते. ते सतत आहे, आता आहे नंतर नाही असं नाही, कंटिन्यू आहे. सुखाचे सार सुखम, सुख सुख नाही, ते सुखाचं काय सार आहे, सुख भावना म्हणून नव्हे. बघा आपली कल्पना काय, सुख या शब्दावर आपली काय कल्पना आहे? सुख म्हणल्यानंतर व्यावहारिक सुख, तिथं आत्मसुख आहे, आत्म्यापासून झालेला आनंद. काय होळे किंबहुना सोय, जीवा आत्म्याशील आहे तेथे जे होय त्या नाम आत्मस्वरूपाच्या भूमिकेवर जेव्हा जाऊ आणि त्यावेळेला जी आपल्या अंतकरणात भावना आहे त्याचं नाव सुख आहे. राजा आहे, गादीवर बसलाय, आता राजा असताना जी भावना आहे ती भावना म्हणजे सुख आहे. तो कशाचा आनंद आहे? राजेपणाचा आनंद आहे. आणि राजेपण अगा राजनत्व नसता अंगी, राजेपण काय भोगी. राजेपण आगा राजनत्व नसता अंगी, राजेपण काय भोगी. हां 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 का अंधारू आलिंगे दिन कराते. राजेपण नसेल, तो राजा नसेल तर राजेपणाचा काय आनंद घेऊ शकतो, काय उपभोग घेऊ शकतो. आणि अंधारू काय आलिंगे दिन कराते, अंधार असेल तर तो दिनकरापर्यंत जाऊ शकत नाही. तसं ते आपण स्वतः झाल्याशिवाय ते कळणार नाही. ते सुख आहे, सुख भावना म्हणून नव्हे. सकल भूमी ऐसे झाले, सुख सुखाशी गोठले, ते आत्मरूप तत्व प्रगटले, माझ्या देही रोकडे, माझ्या देही रोकडे. चांगले कशातली ओळे. हां ते काय काय अभ्यास करायला लागले दासबोध. हे ओ हे झोप लागली काय हे बंद करा जरा. हां पुरल का हात पुरल. हां बाहेर केले आवाज कमी येईल का. बरोबर. काय ओळ परत एकदा म्हणा. सकल भूमी ऐसे झाली, सुख सुखाशी गोठले, आत्मतत्व प्रगटले, माझ्या देही रोकडे. बघा हे सगळं कुठं इकडं सुख सुखात गोठून गेलं आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठं प्रगट झाल्यात माझ्या शरीरात. काय काय अभ्यास चाललाय शिंदे. बघा माऊली बघितला ना, मग काका बघितला ना अभ्यास कसं चाललाय. आपण फक्त काय करायचं, पेढे बिडे बर्फी बघून यायची, खायची नाही आणि विकत घ्यायची नाही. आपल्या मागं लागलेला चण ते कोण करायचं मग. छान प्रमाणे मस्त आहे. सुख भावना म्हणून नव्हे, परंतु जे आपल्यातील आनंदाचे भाव आणि सुखाच्या भावना यांना प्रकाशित करते ते. बघा परंतु जे आपल्यातील आनंदाचे भाव आणि सुखाच्या भावना यांना प्रकाशित करते ते सुख आहे. बघा
आपल्या अंतःकरणातल्या भावना आणि आपल्या सुखाच्या भावना यांना प्रकाशित करते ते सुखम. हे कोण प्रगट करते? अंतःकरणात भावना, सुखाची भावना कोण प्रगट करते? मी सुखे. हे ज्याच्यामुळं कळतंय ते सुखम आहे. कलारहित, निष्कलंक, कलंकरहित पाहिजे, कलारहित लिहिले, अबाधित, असीमित, त्याला कोणत्याही प्रकारचा बाद नाही, ते सीमित नाही, असे आपण आहोत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अनुरेणूनी थोकडा तुका आकाश एवढा, मला कोणत्याही प्रकारचा मध्ये भेद नाही. भेद नाही असं कोण बोलतं? भेद कहाँ है बाबाजी? उपाधि कहाँ है? रामचंद्र अंगारे, बघा कोणाचं नाम कुठे येत नाही. आता आपण म्हणू का उपाधी काय? हे दिसतंय हे सगळं काय? उपाधी दिसते नाही का? नाही बघा, उपाधी नाही आहे ती, पण ती दिसते आपल्याला. आणि ती दिसते ही काय? आपली भ्रांती आहे, हे आपलं भ्रम आहे. तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला. बघा पांडुरंगांनी कार्ड पंचिंग केलं. आम्ही नवीन कीर्तनाला गेलो का 2 तासात जर आपण एक प्रमाण दिलं समजा, काय म्हणायचे, महाराज कार्ड पंचिंग करून आले हो तुम्ही. असं कार्ड पंचिंग करायचं, पण पंचिंग करताना कुठंही घुसायचं नाही. वारे माप, स्वर ताल वगैरे. आणि ज्या वेळेला दुसरा असेल व्यवस्थित तर त्याच्या कानात सांगायचं, त्याच्या कानात सांग. आणि ज्याच्या कानात सांगितलं त्यांनी लगेच मोगम नाही म्हणायचं, पहिलं परत आपल्या ध्यानात येतंय का नाही बघायचं. नाही तर मध्ये बोलला ना अर्ध काय झालं तर असं नको, है की नाही. हां, अबाधित, असीमित, जे सर्वव्यापी आहे. आपण कसे आहोत? काय बाबाचं वाक्य आहे तुकोबारायांच्या बाबतीत जसं म्हणतात, मी आकाश एवढा आहे, तेव्हा बाबा आपल्याला काय म्हणतात? तुम्ही कसे आहेत? सर्वव्यापी कसे आहेत तुम्ही? हां, तुमच्या नाकातलं आकाश, प्रकाश आणि वायू तुमच्या पुरता मर्यादित आहे का जगभर आहे? जगभर आहे. मग आपण कसे आहोत? आपण जगभर आहोत, सर्वव्यापी आणि एकम अद्वितीय. दुसरं जरी दिसत असलं तरी नाही, सगळं मिळून काय आहे? एकच आहे, अद्वैत एकच आहे, असे त्याला. हा, तो विरळा जाणे दुसरा, है की नाही. एकम अद्वितीय असते, त्याला भाग असू शकत नाही. हा भाग इकडचा भाग तिकडं, देश काल वस्तुभेद मावळा. जसं बाबा म्हणतात ॲपल कापल्यानंतर अर्धा राहिला, अर्धा राहिलाय, असं नाही. त्याला कोणत्याही प्रकारचे भाग असू शकत नाही. अपरिमेय, अपरिमेय, जे जाणून घेता येणार नाही असे, त्याला जाणता येणार नाही. कोण आले? मोठं माणूस आले वाटते कोणतरी. वा वा, बघा मी बोललो का नाही, मोठं माणूस कोणतरी आले. विश्वास रावताई आल्यात, आहे की नाही. मग असं स्टँड, अशी जागा तयार करायची. आपण आल्यावर कोणतरी उठलं पाहिजे आणि बसा म्हटलं पाहिजे. साहेबांचं तुमच्या योगदान आहे. बघा, जे जाणून घेता येणार नाही असे, त्याला जाणता येणार नाही. त्याला जाणता नाही का येणार? मग येईल ना जाणता, पण शरीर, मन, बुद्धी, दृश्य, भावना, विचार या अँगलनी नाही जाणता येणार. मिठाला समुद्र जाणता नाही येणार? येणार. नव्हे सरिता निराळे, लवण मिळविता ते समुद्राशी मिळालं तर. बघा, होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा, जैसे समुद्री लवण न पडे तववरी अल्प आवडे, तरी वेगळे अल्प आवडे. मग होय सिंधूचे एवढे मिळे जेव्हा, होय सिंधूचे एवढे मिळे जेव्हा, आपण केव्हा होणार? आपण कसे अल्प, तवरी वेगळे अल्प आवडे. आपण वेगळे अल्प आवडे आहेत आपण, तवरी वेगळे अल्प आवडे. जोपर्यंत होय सिंधूचे एवढे तोपर्यंत अल्प, जोपर्यंत आपल्याला वाटते तोपर्यंत आपण कसे अल्प आहे की नाही. आपल्याला त्याच्यात समाधान वाटते, मोठेपणात नाही. हा मोठेपणा मिळवा, इथे इरिशिरी करा, इथे लावा ताकद. मला का नाही असं होत, मला असं झालंच पाहिजे. असे महात्मेत आपले आत्ता उपलब्ध असणार. ते बाबांना म्हणायचे, बाबा तुम्हाला तसं झालंय, तसं आम्हाला का नाही होत? आम्हाला कधी होईल?
भावंडे होणार, हळू 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 होणार. आम्ही तसेच होतो, तुम्ही तसे होणार. ते जाणून घेता येणार नाही असे अतुलनीय जे सर्वगत, त्याला जाणायला तुम्ही सर्वगत आहे, तुम्ही पण तेच आहे, त्यामुळे पण जाणू शकत नाही. का जाणू शकत नाही? तुम्ही सुद्धा ते असल्यामुळे तुम्ही त्याला आपण आपल्याला जाणू शकत नाही वेगळेपणाने. ते अतुलनीय सर्वगत एकम अद्वितीय अनंत सत्यत्व आहे. ते एकच आहे, ते एकाला कसं जाणणार? अनंत सत्यतत्व आहे, त्याला आपण कसे मोजणार? अगर कशी त्याची तुलना करणार? आणि मोजणार तरी कशाने? मोजायचं जरी असलं तर कशाने मोजावं लागेल? त्याच्याचमुळे मोजावं लागेल. आणि त्याच्याचमुळे मोजावं लागेल. आणि कोणाला मोजावं लागेल? त्यालाच. आणि मग त्याला जाणता कसं येणार? कारण तो कसा आहे? सर्व व्यापक आहे, त्यामुळे तो मोजता येत नाही. मोजणार कोण? कशाने मोजणार? कारण तो व्यापक आहे आणि तो आपण आहे असं पुढं प्रकाराने. तत्वमसी, ते तू आहेस, ज्याचं सगळ्याचं वर्णन केलंय. तो कोण आहे? तो दुसरा तिसरा कोणी नसून तो कोण आहे? तूच आहेस. रूपहीन, अरूप. रूप नाही ते अरूप होते, ते रूपासी आले. जीव शिव नाम पावले रे. त्याच्या पुढे ऐक केळ्या. जोपासा कारणे बायको केली, तिने एवढे वाढविले रे खेळिया. नामदेव महाराजच. अरूप होते ते रूपासी आले. जीव नाही त्याची तैसे झाले रे खेळ्या. अरूप अबाधित, त्याला रूप नाही. अबाधित येते, ते रूप नाही म्हणजे नाही असं पण नाही. नित्य नव्हे तेच नव्हे त्याची कैसे झाले रे खेळ्या. नाही तेच दिसू लागले रे. अरूप होते ते रूपाशी आले आणि जीव शिव नाव पावले रे. ज्याला रूप नव्हतं पण ते रूपाला आलं आणि त्यांनी काय नाव घेतलं? जीव. किंवा त्यांनी नाव घेतलं शिव. जो जीव आहे तो कोण आहे? अरूप आहे, पण त्यांनी नाव घेतलेलं आहे उपाधी घेतल्यामुळं. आपलीची आवडी धरून खेळ्या. आपण ते व्याले रे. कोणी कोणाची आवडी धरली? आपलीच आवडी धरून खेळ्या. आपण ते व्याले रे. कोण कोणात व्यालं? तो त्याच्यातच स्वतःला हे झालेले. जोपाना कारणे केली बायको, तिने एवढे वाढविले. मायेला स्वीकारलं आनंद घेण्यासाठी. तिने एवढा ऐक खेळ्या तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ. काय? मीच मी आहे, तोच मी आहे असं जाणून खेळ. रूपहीन, अरूप, अबाधित, नित्य गोष्टीला कोणताही आकार असू शकत नाही. आपण नित्य होत असं कळालं तर त्याला नाही. आता आपण आकार कशाला आहे आपल्याला? नाशिवंताला आकार आहे हा, त्याला आकार नाही. नित्य गोष्टीला कोणताही आकार असू शकत नाही. ते असीमित असते. सीमित असतं तर त्याला आकार असू शकतो, व्यापकाला आकार नसतो. म्हणून अव्यक्त स्पष्ट सांगितलं. अव्यक्त एवढं नाही कळालं अव्यक्त तर त्याचं दुसरं उत्तर अजून निराकार. निराकार, निराकार म्हणजे काय? नाही जा आकार. आणि जेथून चराचर हरी शिव जे जे सतत त्याच्याशी कनेक्ट आहे, ते त्याच्यापासून वेगळं नाही आणि तेच ते आहे. आणि भक्ती करणारा सुद्धा कोण आहे? तोच आहे. त्याने एक पार्ट भक्त गेला आणि एक पार्ट काय झालाय? देव झालाय. म्हणून त्याला रूप नसते. अव्यक्त, ज्याचे ज्ञानेंद्रियाकडून ग्रहण केले जात नाही म्हणून व्यक्त नाही. व्यक्त आहे ते कशाने कळलं जातं? ज्ञानेंद्रियांकडून. आणि अव्यक्त आहे जे ज्ञानेंद्रियांकडून कळलं जात नाही म्हणून ते कसं आहे? अव्यक्त आहे. ज्याच्याविषयी मनाला भावना करता येणार नाही. कसं असेल? तर्काने सुद्धा ते कळू शकत नाही, अथवा बुद्धीने जे जाणता येणार नाही ते अव्यक्त आहे. मग कधी जाणू शकतो? तेच ते झालो तर जाणू शकतो, वेगळेपणाने जाणू शकत नाही. तुकोबर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखिला देखिला माय देवांचा देव, कधी पण फिटला संदेह आणि निमाले दुजे. पण पाहणारा आणि पाहायची वस्तू हा दुजा भाव गेला तर कळू शकतो. एरवी दुजापणा घेऊन गेलो तर कळू शकत नाही. मग तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान कळू येईल.
आता महिमान कळू येईल, पण कधी अंगे व्हावे आपण. आता आपण कधी होणार आहे अंगे? आपण ठरवणार तेव्हा. ज्या दिवशी आपण ठरवू त्या दिवशी. मग आम्ही ठरवलं नाही का? नाही ठरवलं, मनावर घेतलेलं. ज्या दिवशी ठरवणार मला तसं व्हायचंच तसं होणार. हा, आपल्या ठरवण्यावर आहे. परत अनाख्य अनाम, ज्या अर्थी त्याला रूप नसते ते त्याला त्याचे नाम निर्देश करण्याकरता त्याला नाम असणार नाही. ते कीर अनाम अजातीय. त्याला नाव नाही, त्याला रूप नाही. देवा नाही नाव, देवा नाही रूप. ज्याला रूप आणि गुण असणार त्यालाच तत्सम वस्तूपासून ओळखण्याकरता नाव असते, रूप आणि गुण. आणि ते जर टाकलं तर ते चैतन्य, आणि रूप आणि गुण घेतलं तर मग ते व्यक्त दशेत येणार, मग त्याला नाव वाचणार आहे. याला नाव का नाही? ते रूपाच्या आणि गुणाच्या पलीकडे असा देव पाहिला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सत्य ज्ञान आनंद गगनाचे प्रावरण, आकाशाला ज्याचं पांघरुणे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे बरी, पण पाहता पाहणे दुरी सारून. या त्याच्यात आहे का त्याला कसं पाहिलं? तो हरे श्रीहरी. हां, नाही रूपवर्ण गुण जाय, ते राहून गेलं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेते तो हारे. ज्याला रूप नाही, ज्याला वर्ण नाही, ज्याला गुण नाही, असा मी पाहिला. आणि पाहता पाहणे परत दुरी सारून ये. तिकडे निमाले दुजे पण, आणि इकडे पाहता पाहणे दुरी सारून या. एक जीव झालं तर त्याला जाणू शकतो, आणि वेगळेपणा राहिला तर जाणू शकत नाही. जाणणे वस्तुतत्वता, जाणणे आणि जाणता कैसा होय बघा. परत एकदा. हां, जाणणे वस्तुतत्वता, जाणणे आणि जाणता कैसा होय. ज्याला जाणायचे तो जाणणाराय राहणार नाही, आणि तो जाणताय राहणार नाही, ज्ञेय राहणार नाही, आणि ज्ञाता राहणार नाही, ध्येय राहणार नाही, ध्याता राहणार नाही, आणि त्याच्यामध्ये त्या दोघांना जोडणारं ध्यानसुद्धा राहणार नाही. बरोबर. कोणता विषय चाललाय आणि कोणत्या विषयाला कोणतं समर्पक आपल्याकडे आहे हे पण कळायला पाहिजे ना, पटकन टाकायला त्याच्यामध्ये. कुठे आलो होतो? इथेच आलो होतो. हां, निर्विकार, जे नित्य आणि परिवर्तनीय नाही. हां, ज्याला नाम नाही असणार, त्याला रूप आणि गुण असणार, त्याला तत्सम वस्तूपासून ओळखण्याकरता नाव असते सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे तो हरे श्रीहरी पाहिला डोळेवरी. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असा निर्गुण निराकार तूही एक रघुराया. आणि त्याचा मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. गुलाम म्हणजे नोकर पण नाही, मी त्याला ओळखण्यात मास्टर आहे, हा पण त्याचा अर्थ. मी मास्टर आहे, मी ओळखलं, मी गुलाम आहे. काय पोरग गुलाम आहे असं. आणि गुलाम या दुसऱ्या शब्दाचा अर्थ पण काय? दास. आता गुलाम दास बी आहे, आणि गुलाम 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 आहे. काय पोरग गुलाम आहे? हां, गुलाम म्हणजे हुशार, चपळ. आता आपण नेमकं कोणते गुलाम आहेत हे आपण सगळ्यांनी त्याने बघायचं. निर्विकार अव्ययम, जे नित्य आणि अपरिवर्तनीय असते ते अक्षय पण असते, त्याचा क्षय होत नाही. आणि ते पद दिले आपल्याला. अक्षय दिले, अक्षय दिले, दिले अक्षय अभय दान गा. आपल्याला दिले कसे, कधी क्षय पावणार नाही असं दान दिलेलं आहे. स्वयंप्रकाशी, त्याला कोणी प्रकाशित करत नाही. स्वयं तेजी, स्वयं ज्योती म्हणजे काय? स्वयंप्रकाशी, जे समजून घेण्याकरता दुसऱ्या कोणत्याही माध्यमाची व प्रकाशाची गरज नसते. दुसरं कोणतीही वस्तू त्याला जाणू शकत नाही. त्याला जाणायचं असेल तर तुम्हाला तेच होऊन जाणायला लागेल. म्हणून हे तत्व पाहून त्यांनी सांगितलं, तुला ज्याला जाणायचं तेच तू आहेस, तरच तू त्याला ओळखू शकतो. त्यामुळे सर्व जग प्रकाशित होते, तो चैतन्यत्वाचाच प्रकाश होय. बघा, त्याला दुसऱ्या कोणाच्या प्रकाशाची गरज नाही. आणि सगळं जग जे प्रकाशित होतंय, आपल्याला जी जाणीव होती, आपल्याला जे दिसतंय कळतंय, हे त्याच्या प्रकाशाने कळतोय, किंवा तोच बघतोय. आणि तो कोणाला बघतोय?
त्यालाच बघतोय. आपणापैकी प्रत्येकात असणाऱ्या आत्म्याचे, आत्मतत्वाचे निर्देशन करणारे हे 20 गुण आहेत. बघा, आपल्याला जर ते कळायचं असेल, इथे यांनी हे 20 गुण सांगितलेले आहेत आणि तिकडे 26 दैवी गुण सांगितलेले आहेत. 13व्या अध्यायात पण किती सांगितलेले आहेत गुण? अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती, क्षम, दम, असे त्याच्यामधून आपण त्या स्वरूपाला जाणू शकतो. आपणापैकी प्रत्येकात असणाऱ्या आत्म्याचे, आत्मतत्वाचे निर्देशन करणारे हे 20 गुण आहेत. त्याचं निर्देशन याच्यातून प्रगत साधकाच्यासाठी गाढ ध्यान साधनेतील हे 20 अभ्यास पाठच होत. बघा, प्रगतीच्या याच्यावर आहे, ज्याला आपल्याला जाणायचे, जो तेवढ्या धारणेने निघाला त्याने गाढ ध्यान साधनेतील, म्हणजे त्याच्यामध्ये असं गुंग होऊन गेलेला पाहिजे, त्याच्यामध्ये समरस झालं पाहिजे. कसं समरस झाला पाहिजे? त्याला जेवायचं, कामाचं, कशाचंच ध्यान नाही राहणार. मरायला लागला तरी त्याला त्याचं ध्यान राहणार नाही. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळी गे. तो मकरंद सेवन करता 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 त्याच्यात इतका एकजीव झाला, त्याचा मृत्यू जरी आला तरी त्याला कळत नाही. एवढ्या गाढ ध्यान साधनेतील हे 20 अभ्यास पाठच होत. वास्तविक त्यापैकी एकही सत्यत्वाची व्याख्या करीत नाही, फक्त तिथपर्यंत अंगुली निर्देश करते, तिथपर्यंत घेऊन जातं आणि ते बाजूला होते. ते गुण काय करतात? तिथे गेल्यावर त्याची फुशारकी चालत नाही. मी गुणी आलोय, बस बाहेर हो बरे. तिथे गेल्यानंतर ते पण सगळं लयाला जातं. वास्तविक त्यापैकी एकही सत्यत्वाची व्याख्या करीत नाही. त्यांच्यापैकी प्रत्येक गुण हा मन आणि त्यातील विक्षेप यामागील मूलभूत आत्मतत्व सूचित करतो. तो काय करतोय? त्याच्या पाठीमागं कोण आहे बघ, त्याच्या पाठीमागे हे जे तुला स्फूर्त आहे त्याच्या मागे कोण आहे? तुझ्यामध्ये जो मी उठतोय तो मी कोण आहे तो बघ. तुला दाखवतोय ना, तुला जो दाखवतोय त्यालाच तू बघ. तुला जो बोलवतोय ना त्याच्याशीच तू बोल. तुला जो चालवतोय ना त्याच्याशीच तू चाल. आणि मग प्रवास संपणार. दिंडीचा प्रवास कधी संपणार? ज्याच्यासाठी चालतोय तोच तो भेटल्यानंतर प्रवास संपला. विक्षेप यामधील मूलभूत आत्मतत्व सूचित करतो आणि ते सर्व साकल्याने त्याचे प्रत्यक्ष निर्देशन करतात. ते गुण आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात आणि तिथे गेल्यानंतर ते गायब होऊन जातात आणि आपण आतमध्ये निघून जातो. श्लोक क्रमांक 239. हां, जे अनंत तत्व अनुभवातीत आहे. बघा, अनुभव त्याचा घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही त्याचा अनुभव? आंब्याचा अनुभव घेऊ शकत नाही. का? कारण तो सजातीय आहे. तो एक अनंत तत्व अनुभवातीत आहे. जरी आता आपण म्हणलो की साधुबोध झाला, नुरोनिया गेलं, ठेला आणि ठाईचं मुराला साधक, नवजात शिशु प्रवास करतोय, म्हणून जे मास्टर लोक आहे ते म्हणतात सामान्यांसाठी हरिपाठ अनुभवाच्या काशेला लावायचं, त्याच्या पुढे पुढे पुढे. हो, नाहीतर अनुभव कोणी घेतला आणि कोणाचा घेतला? ते तर जे अनंत तत्व अनुभवातीत आहे, केवळ अखंड चिन्मात्रम. बघा, अनंतम निर्विकल्पम विकल्पम, ते त्याच्यामध्ये कोणताही विकल्प नाही. म्हणजे मी अनुभवणारा आणि ही अनुभवण्याची वस्तू, केवळ अखंड चिन्मात्र, सगळीकडे ते भरलेले आहे. आणि जे सारभूत परिपूर्ण ज्ञान आहे, ज्याला ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय असे भेद नाही. ज्ञेय म्हणजे काय? परमात्मा. मी जाणायला बसलोय तो कोण आहे? ज्ञाता. मला ईश्वराला जाणायचे, ज्ञेयाला जाणायचे, मी ज्ञाता. आणि ज्याच्या साह्याने जाणायचे ते ज्ञान. ज्ञानही तोच, ज्ञाताही तोच आणि ज्ञेय सुद्धा तेच होऊन जातो. म्हणजे हे तिघ संपले का तो प्रगट होतो. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. असे आत्मतत्व आहे असे मुनिजन म्हणतात.
मग आपण जे म्हणतो अवस्था ध्यानाला बसतो 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 त्याच्या पूर्ण समरस होऊन जाणार. त्यावेळेला काही क्षण येणार का आपल्याला काहीच कळत नसतं. पण काहीच कळत नसतं म्हणजे पार काहीच कळत नसतं असं नाही. तुकोबारायजी तर म्हणतात प्रेतरूप झाला शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा. हा दुसरा माणूस होता का त्यांना संतू जगनाडी सांगायला होते तुम्ही ध्यानाला बसले तेव्हा महाराज तुमचं देह प्रेत रूप झाला होता. नाही, हे सुद्धा कोणी सांगितलं? तिथेही तो त्याला जाणतो. म्हणून जाणणाराला जाणावायला गेलेला भेटला पाहिजे. आणि भेटल्यानंतर हा जाणता आणि हा जाणणारा असा भेद उरत नाही. सत्यतत्व हे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटीच्या पलीकडचे आहे. बघा, सत्यतत्व हे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटीच्या पलीकडे आहे. आपण या त्रिपुटीमध्ये मोडतो, मी जाणणारा हो. मग आपल्याला हे पण विसरायचे. ज्ञान घेऊन काय विसरायचंय? ज्ञातापण पण विसरायचंय. एक प्रमाण आठवत होतं की निजांग होय ज्ञाताच ज्ञेय निजांग होय अशी ज्याची प्रतिज्ञा. या ज्ञानाची पावर आहे ज्ञाता ज्ञेय निजांग होय. अजून एक भागवताची ओळ आहे, जो ब्रह्म डोळा देखो जाय तो सर्वांगे ब्रह्मच होय. डायरीत आहे ना डायरीत, जो ब्रह्म डोळा देखो जाय तो सर्वांग ब्रह्मच होय. तेवी सांख्य ज्ञान निज सोय तुझ मी दाविली पाही. भागवत मध्ये बघायला गेला ना तोच ब्रह्मरूप होऊन गेला. जसं आपण ऐकलेले का मिठाच्या 3 हत्तीन समुद्राचा तळ शोधायला गेल्या त्या परत आल्याच नाही. काय झालं काय कळालं नाही. काय झालं माऊली हसले तुम्ही? काहीतरी झालं तुम्हाला कळालं वाटतं. फाईलचं रेको हे आलेलं आहे काहीतरी. काय झालं काय कळालंच नाही. ते 3 हत्तीन गेल्या मिठाच्या. काका सांगणार आहेत काका काना तुमच्या मिठाच्या हत्तीन गेल्या समुद्राचा तळ पाहायला ना आल्याच नाही परत रिटर्न. काय झालं? हा, समुद्ररूप झाल्या. बरोबर, समुद्ररूप का झाल्या? त्या समुद्ररूपच होत्या. समुद्र कसा म्हणा काय त्याच्यामध्ये तो एकदेशी राहतो. त्याच्यामध्ये हा काय आपण म्हटलं होते मग चिवळ समुद्राची नाही त्याच्या अगोदर हा जैसे समुद्री लवण न पडे तवरी वेगळे अल्प आवडे. पाव किलो अर्धा किलो 1 किलो अशी त्याला संबोधने. कोटपर्यंत समुद्रात पडत नाही. आणि समुद्रात पडतंय तेव्हा होय सिंधूचे एवढे मिळे जेव्हा. तसं ज्ञाता ज्ञेयच होई निजांगे. जो शोधायला गेला तोच झाला. असं कुठं होत असतं का? करेक्ट. बघा, हम यहाँ से बोलने वाले थे और वहाँ से अभी उस पहले टाइम भी वैसे हुआ था. यहाँ से बोलने वाले थे तेवी ज्ञान सांख्य ज्ञान निज सोय तू जमी दाविली. असं आपल्याला बाबांनी केलं का नाही? देव पाहावयाचे गेलो ते देवचे होऊन ठेलो म्हणजे कोण होऊन ठेले? तुम्ही. काय बोलता राव तुम्ही देव होऊन ठेवले. ते तुकाराम महाराज देव पाहायला गेले ते त्याच्यानंतर परत कोण नाही. परत कोण नाही झालं. अरे आजही तसं होता येतं. सत्यतत्व हे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय त्रिपुटीच्या पलीकडचे आहे. जेव्हा जीवभावाचा अंत झालेला असतो तेव्हा अनुभव घेण्यासाठी अनुभव्याहून दुसरे उपकरण नसते. जेव्हा तो जीव पाहायला गेला समुद्रात कोण पडला? आता मीठ म्हणजे कोण? जीव. आणि तो जीव समुद्रात पडला कारण जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग. मग तो जीव आणि शिव उपाधीत होता तेव्हा आणि उपाधीच्या वेगळा झाला तेव्हा तो केवढा झाला? होय सिंधूचे एवढे मिळे जेव्हा. तसं मग ते अनुभवायला दुसरं कोण पाहिजे ना. जो अनुभवायला गेला ना मिठाची हत्तीन ती कोण झाली? समुद्र रूपच झाली. त्यामुळे तो वेगळा राहत नाही तिथे गेल्यानंतर.
जीव केवी राहे वेगळा, तो वेगळा राहू शकत नाही. हा, लवन मिळविता जळे काय उरले से निराळे. जीवभावाचा अंत असतो, झालेला असतो, तेव्हा अनुभव घेण्यासाठी अनुभवाहून दुसरे उपकरण नसते. जोपर्यंत स्वप्न टिकून असते तोपर्यंत स्वप्न पाहणारा स्वप्न वस्तू पाहतो. कुठपर्यंत? स्वप्न टिकू नये. स्वप्न संपलं, स्वप्न कधी संपणार? जाग होणार. जाग होणार त्यावेळेला देव प्रकरण शोधन संपलं. आणि जोपर्यंत देव शोध भेटत नाही तोपर्यंत प्रकरण चालू आहे. फाईल कधी बंद होणार? देव भेटला, ती फाईल तशीच पडून राहणार. जोपर्यंत स्वप्न टिकून असते तोपर्यंत स्वप्न पाहणारा स्वप्न वस्तू पाहत असतो. स्वप्न पाहणाराने भोवतालचे स्वप्न जगत हे आपल्या इंद्रिय उपकरणाच्या द्वारा पाहिलेले, ऐकलेले, वास घेतलेले, चव घेतलेले आणि स्पर्श केलेले असते. एवढेच नव्हे तर स्वप्नातील अनुभव सुद्धा तोच होत असतो. स्वप्नात घोड्यावर बसून तो गेला, स्वप्नात घोड्यावर बसून तो गेला आणि स्वप्नात घोडा कोण झाला? घोडा तोच झाला. जेवण जेवला, कोण जेवण झालं? तोच. जो स्वप्नात गेलाय तोच घोडा झाला, जेवला. पाहुणे रावळे सुद्धा कोण झाला? तोच झाला. तसं अनुभवसुद्धा बघा कुठे गेले. हां, एवढेच नव्हे तर स्वप्नातील अनुभवसुद्धा तोच होत असतो. अनुभवसुद्धा कोण झाला आहे? तोच. मग स्वप्नातला अनुभव तोच झाला आणि इथं जो पाहायला गेला अनुभव घ्यायला, तो अनुभव घेणारा तोच झाला. तोच मी आहे, सो हम. तोच मी आहे. नव्हे, जागृतीनंतर स्वप्न पाहणाराच केवळ जागा असणारा होतो. बघा, स्वप्नात सुद्धा तोच स्वप्न झाला होता आणि स्वप्नातले अनुभव सुद्धा तोच घेत होता. पण जागे झाल्यावर दुसरा आला की नाही? जागा झालाय तो पण कोण? तोच तो जागा झालेला आहे. म्हणजे देव शोधायला गेला होता तोच कोण झाला? देव देव झालेला आहे. नवे, जागृतीनंतर स्वप्न पाहणारा केवळ जागा असणाराच होतो. आता जागृत झाल्यानंतर त्याला आठवलं, मला रात्री स्वप्न पडलं होतं. रात्री स्वप्न पडलेलं होतं आणि आता जागा झालेलं आहे. आता जागा झालेला आणि रात्री स्वप्न पडलेला जो होता ते दोन होते. मग स्वप्न पडलेला जो होता आणि मी स्वप्नात असा झालो होतो आणि आता स्वप्नात मी असा आहे, हे दोन्ही पार्ट कोणी निभावलेले आहेत? एकानेच. स्वप्न वस्तू, स्वप्नातल्या सगळ्या वस्तू सुद्धा तोच झालाय. मी स्वप्नात असं अनुभवलो, तोच. आता सांगतोय तो सुद्धा तोच. आणि स्वप्नामध्ये माझ्या पाठीमागे वाघ लागला होता, तो वाघ सुद्धा तो. स्वप्न सुद्धा कोण झाला? तोच. स्वप्न वस्तू, स्वप्न जगत हेही जागे असणारेच होते. आता जे जागे आहे ना तेच तो होता. तसाच देवच भक्त झाला होता. हां, तुझा तुची देव, तुझा तुची भाव, फिटला संदेव, निमाले दुजे पण नाही. अन्य काही वेगळं काही पण होता ते संपलं. आज वैयक्तिक जीवभाव म्हणून शरीर, मन, बुद्धी या उपकरणाच्या द्वारा मी हे वैविध्यपूर्ण जग जाणू शकतोय. मी कशामुळे जाणतोय हे जग वेगळं आहे. मी कशामुळे जाणतोय? मी वेगळा झालोय म्हणून. पण मी जर त्याच्याशी समरस झालो तर जग एका क्षणात संपून जाणार. जग कोणाकडून आहे? आपल्याकडून. आपण जीव भावावर आहेत. आपण स्वतःला शरीर, मन, बुद्धी समजतो. आपण जेव्हा आपण राहणार नाही आणि आपण चैतन्य स्वरूप म्हणजे आपण शरीर समजणार नाही, स्वतःला मन समजणार नाही, बुद्धी नाही समजणार, तेव्हा आपण कोण होणार आहे? पाची कोशाचा निराश झाल्यावर मीच तो आहे. तर हे पाहत असताना त्यावेळेला तो पहिलं शरीर भाव राहिलाय का त्याचा? मग शरीर भाव नाही म्हणल्यानंतर जगत भाव तरी राहील का? नाही राहणार. याच्याकडून जगत भाव आहे. कळतंय ना? हां, शरीर, मन, बुद्धी या उपकरणाच्या द्वारा मी हे वैविध्यपूर्ण जग जाणू शकतो. मी जेव्हा त्याच्या अतीत होतो, कशाच्या? शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या जेव्हा अतीत होतो आणि आत्मिक दृष्ट्या जागृत होतो. आत्मिक म्हणजे मी तर ब्रह्म आहे,
त्यावेळेला मग मी ब्रह्म आहे ते हे काय आहे, जग आहे राहणार. मी देह आहे तेव्हा जग राहणार. मी ब्रह्म आहे त्यावेळेला ब्रह्मच राहणार. मी जेव्हा त्याच्या आतीत होतो, शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या, मग त्यावेळेला मला विविधतेचं जग दिसत नाही. आणि आध्यात्मिकदृष्ट्या जागृत होतो तेव्हा जाणीव तत्वासंबंधी मी पूर्ण जागृत असतो. त्यावेळेला मी पूर्ण जाणीव तत्वाबद्दल मी जागृत. मी वासुदेव तत्वता असं कोण म्हटलं होतं? असं कोण म्हणतं मी वासुदेव तत्वता? हां, तुकाराम महाराज. नाही तर मग जे सातीला महाराज असतात ते. असं आपलं भाव होणार मी वासुदेव तत्वता. कधी? भांडत असताना, आपण जेवण करत असताना, आपण घरातल्यांशी व्यवहार करत असताना, प्रवास करत असताना मी वासुदेव तत्वता. असं कंटिन्यू आपल्याला वाटलं का हळूहळू एक दिवशी मी देह आहे हे पूर्णपणे निखालास नाश पावून जाणार. मी जेव्हा ते सतत सतत ते करता करता तुका म्हणे आळी जीवे नुरेची. काय ज्ञानेश भागवत मधली ओळ आहे. हां, भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीचे होय, कीटकत्व जाय लोपनिया. ब्रह्म ध्यासे जीव ब्रह्मची होय, जीवत्व जाय लोपनिया. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म म्हणता म्हणता ब्रह्म होणार, जीवत्व निघून जाणार. त्या भ्रमराने कीटकीचा ध्यास धरता धरता, भ्रमरीचा ध्यास धरता धरता तिचं कीटकत्व बाद होऊन जातं आणि ती भरारी उडी मारून निघून जाते, तिथून उडून जाते निघून. तसं होतं. पुढे येतेच होतं. हां, जेव्हा मी आध्यात्मिकदृष्ट्या जागृत होतो तेव्हा जाणीव तत्वासंबंधी मी पूर्ण जागृत होतो. मला पक्क कळतं मी परमात्मा स्वरूप आहे. त्यानंतर मी माझी अनुभव उपकरणे आणि माझी अनुभाव्य विषय हे वेगवेगळे राहू शकत नाहीत. मी शिल्लक राहत नाही तिथं, माझी शिल्लक राहत नाही. अहम ममता नुरे तिथं शिल्लक राहत नाही. आणि अनुभवाची उपकरणे काय आहेत? अनुभवाचं उपकरणे काय आहेत? मी आणि माझं, माझे आणि माझे अनुभाव्य विषय. मी, माझं आणि मला याचा अनुभव आहे. हे तीन पार्टी तिथं शिल्लक राहत नाही. विषय हे वेगळे राहू शकत नाही, अनुभाव्य विषय वेगळा राहू शकत नाही, परंतु ते सर्व एकमेव परमोच्च जाणीव तत्वात चैतन्यात विलीन होतात. कोण? मी आणि माझं सगळं कशात झालं? त्याच्यात विलीन होऊन गेलं. मला जो अनुभवायचा होता विषय तो सुद्धा काय झाला? त्याच्यात विलीन होऊन गेलं. आणि ते काय झालं आता? एकम अद्वितीय, अद्वैत झालं, एक झालं. जाणीव तत्वाची ही जागृती हा काही तात्पुरता अनुभव नसतो. एकदा का असा अनुभव आला तो कंटिन्यू येतो आपल्या. जाणीव तत्वाची ही जागृती काही तात्पुरता अनुभव नसतो. एकदा का त्याची अनुभूती आली का तिचा शेवट नसतो. शेवट कोणाचा होतो तेव्हा? आपल्या मीपणाचे करून फराळ, त्याचा एंड मीपणा संपला. हे इथे कमी पडतो. त्यामुळं इतर लोक म्हणतात मग कुठे तसा अनुभव तुमचा? तसा तुमचा अनुभव आम्हाला वाटत नाही. तो उलट एखादा शोधायला गेला तर तो विरोधाभास दाखवील. अहो, त्याला सुद्धा कळत नाही काय झाले. असं होतं हो. अहो, डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण घरून जातो, डॉक्टर थोडी कसं रे, अमुक आहे तमुक आहे. डॉक्टरने विचारलं कसं काय सांगावं हे सुद्धा त्याला कळत नाही. आणि कसं काय हे कसं सांगावं हेच सुद्धा त्याला कळत नाही. तोच उलट प्रश्न आपल्याला विचारतो. त्यावेळेला आपण म्हणतो हा असं थोडं थोडं आहे वो. स्वतःला सुद्धा कळणार नाही तो काय झालाय त्याचं. जाणीव तत्वाची ही जागृती काही तात्पुरता अनुभव नसतो. एकदा का त्याची अनुभूती आली का तिचा शेवट नसतो. ती अनुभूती सर्व शंकांच्या आणि कल्पनेच्या अतीत असते. बघा, ती अनुभूती काय? सर्व शंका, काही शंका नाही. शंका येत असेल तर येऊन देऊ नको म्हणतात. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. मला काय झाले ना हे सांगता येत नाही आणि कसं व्हायचंय तेही सांगता नाहीत. कैसे बोटाने दाखवू
आणि अनुभव घे गुरुच्या मुला. आणि मला अनुभव आलाय, पण तो मला आलेला अनुभव तोच आहे का काय अजून वेगळा आहे हे परत चेक करण्यासाठी गुरुजी गुरुजी असं असं आहे, गुरुजी तसं आहे. बरोबर. एक छोटी मुलगी किती वर्षाची असेल? 10 वर्षाची एवढी पोरगी एवढीशी दिसती होती, 5वीला आहे बाबा. तर ती म्हणते मी ध्यानाला बसले का बाबा, माझ्या डोक्यात जे कधी जागृती येत नाही ना दिवसभरात ते विचार येतात बघा. मग लगेच ते यांचे मामा म्हणले बरोबर. म्हणजे म्हणजे ही चिंतन करते हाही चिंतन करतो आणि आपण फक्त बोललो नाही तरी आपल्या डोक्यात येतं हे सगळं बरोबर आहे बघा. ते म्हणले बरोबर आहे बरोबर आहे. कालवा कालवा झाली त्याची म्हणले. ती अनुभूती सर्व शंकांच्या कल्पनेच्या अतीत असते. आपण कल्पना करू शकत नाही आपण काय झालो, काय होता असे तू, काय झालं असे तो शुद्ध चैतन्यत्वाचा अखंड अनुभव असतो, त्याच्यात खंड नसतो. हे अशा आमच्या घरावर आहेत ना. हां 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 आमच्या घरात बरं का, आमच्या इकडं आम्ही हनुमाननगरमध्ये राहतो ना, तिथं काय व्हायचं, त्या घराच्या पत्र्यावर नेहमी कुत्रे उड्या मारायचे. आणि यांचे पप्पा मला नेहमी म्हणायचे महाराज काही काम असलं तर सांगा. काही काम असलं तर सांगा आपण करू. मी म्हणलं साहेब आमच्या घराच्या पत्र्यावर रात्रीची लय कुत्रे उड्या मारतात. ते 2-4 दिवसांनी म्हणजे महाराज तुम्ही सांगितलेलं होतं काम, पण त्याचं काही करू शकत नाही. आता यांचं काय करणार सांगा बरं. ही अनुभूती सर्व शंकांच्या आणि कल्पनेच्या अतीत असते. तो शुद्ध चैतन्यत्वाचा अखंड अनुभव असतो. पटणार नाही त्याला, त्याला स्वतःला पटणार नाही. मी ज्याचा शोध घ्यायला गेलो होतो तो मी झालो, त्याचे गुरुजी राव. आणि तसंच आहे ना, आता आपल्याला रोज राव तेच सांगतात, आपल्याला कुठं पटतंय. तू तोच आहेस, तू तोच आहेस, तू तोच आहेस. तो अखंड अनुभव असतो. केवलम अखंडम चिन्मात्रम. ज्ञानी पुरुष स्वतःमध्येच परमोच्च तत्वाचा त्याचे स्वतःचे अस्तित्व म्हणून अनुभव घेत असतो. मीच अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी अशी तो आरोळी मारतो. तो या महान सत्यत्वाची अनुभूती म्हणजेच ईश्वरी साक्षात्कार होय. बघा इथपर्यंत आपण गेलो पाहिजे. सतत आपल्याला आता जसं आपण आहे ना तसं कंटिन्यू राहिलं पाहिजे, कंटिन्यू तसं राहिलं पाहिजे. ते सोपं नाही, म्हणून रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. मग सोपं बिलकुल नाही का आहे. तू का म्हणे सोपे, अहो एवढे बाकीचे उद्योग करतो त्याच्यापेक्षा तर हे खूप सोपं आहे. तू का म्हणे सोपे आहे सर्वांनी, पण अजून आपण ठरवलं नाही का आपल्याला हे करायचंच म्हणून. आपल्याला कसं सवडीत सुट्टीत करायचं आहे ना. श्लोक क्रमांक 240. जे टाकता येणार नाही व जे ग्रहणही करता येणार नाही व जे मन वाणीचा विषय होऊ शकत नाही ते मी बॅलन्स करून ठेवतोय. नको आहे मला असं नाही. नको म्हणलं तर घे, आणि साठवून ठेवायचं तर ते साठवू शकत नाही. जे टाकता येणार नाही आणि जे ग्रहणही करता येणार नाही. कारण ग्रहण करायला ग्रहण करणारा आणि ज्याला ग्रहण करायचं आहे त्या वस्तू 2 पाहिजेत. ज्याला ग्रहण करायचं आहे तो कोण आहे? पाणीच पाणी साठवून शकत नाही, आहे की नाही. पाणीच पाणी साठवून शकत नाही आणि पाणीपणाला नको म्हणू शकत नाही. हिंग तो म्हणू शकत नाही मला तो गंध नकोय, कारण तो त्याचा काय आहे स्वभावच आहे. तसा आहे तो. पाणी पातळपणाला कंटाळून जाईल कुठे, कारण ते पातळपणा आणि ओलसरपणा हेच त्याचा काय स्वभाव धर्म आहे. त्यामुळं ते ग्रहण करू शकत नाही किंवा टाकता येणार नाही. जे मन बुद्धी मन वाणीचा विषय होऊ शकत नाही. हे बोलण्याने हरी सापडे ना बाप्पा. भक्तीची अमापा येईल कळो. जे मन आणि वाणीचा विषय नाही, मन संपणार तेव्हा ती गोष्ट कळणार. बापरे, ते तर मेन भांडवल आहे आपलं. मन हे गेले विलया संपलं, मन हे राम झाले. गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद, मग रामरूप होतं. मग निवृत्ती जातं, प्रवृत्ती ग्रासून टाकतं. ते होतं ना तेव्हा ते हे जाणत नाही.
आणि जोपर्यंत ते हे आहे तोपर्यंत ते जाणत नाही. चालू दे किती वेळ, ते आहे तोपर्यंत ते हे जाणत नाही. आपण जे जाणतो ना ते जाणत नाही, आणि ते जे जाणतंय ना ते आपण जाणत नाही. ही काय फसवा बसवीची भाषा आहे. साधू दुर्जनाची बुद्धी जाणू शकत नाही आणि दुर्जन साधूची बुद्धी जाणू शकत नाही. तो काय हे जे कारण हे मनाला आणि वाणीला प्रतिबंध आहे, त्याला मर्यादा आहे, आणि ते बदलणार आहे आणि ते बदलणार नाही. त्यामुळे ते एका जातीचं एका जातीला जाणू शकतं. जे आदी अंतर रहित आहे, ज्याला सुरुवात नाही आणि ज्याचा शेवटही होत नाही, असं ते जे परिपूर्ण आणि स्वतःच एकटेच असते. बघा, मग कधी कधी जेव्हा आपण जसजशी साधनं करत जाऊ ना, तसतसं आपल्याला एक दिवशी वाटेल आपण एकटेच राहावं. निसंग तुम्हा एकटे राहणे, तू का म्हणे आम्हा एकांताचा वास. एक पण सुद्धा संपून जातं तिथं, पण त्याला असं वाटतं बस आता बस. असं नाही कटकट सावयेत, जे परिपूर्ण आणि स्वतः एकटेच असते, जे महान तेजोमय आहे असे ते आत्मतत्व, त्याच्या तेजाची कल्पना करू शकत नाही. ते आत्मतत्व ब्रह्म होय, जे आपल्या हृदयात असणारा आत्माच ब्रह्म आहे. ब्रह्माचे निर्देशन करताना जे कधी टाकून देता येत नाही, नको म्हणता येत नाही, नको म्हणायला त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, आणि स्टॉक करून ठेवायला सुद्धा त्याच्याशिवाय दुसरं, ही जेव्हा भूमिका होईल ना, त्यावेळेला आपलं साठवणं आणि आपल्याकडून काही हिरावून नेईल अशी भूमिका राहणार नाही. सगळं जर तो झालेला, म्हणून आनंदे निर्भय डुल्लत असे. सोनं अंगावर घालून भर ट्रेनमध्ये गर्दीत जाताना सुद्धा आपल्याला भीती नाही वाटणार. कारण जरी माझ्या गळ्यात आहे आणि उद्या जरी पळून नेलं त्यांनी, तर ते कोणाकडं जाणार आहे? हां, माझ्याकडंच जाणार आहे, कोणी नेलं तरी. कारण मीच नटलेलो आहे ना नानापरी, त्यामुळे त्याला भीतीच वाटणार नाही का नाही. व्यवहारात असं नाही चालत, सांभाळावं लागतं हे नाही. पण तसे संतांची भाषा, तर संतांचा अनुभव तसंच आहे, नेलं तरी कोण घेऊन जाणार आहे. हां, ब्रह्माचे निर्देशन करताना जे कधी टाकून देता येत नाही असे म्हटले जाते. पंचकोशाचा निराश केल्यानंतर अशा अधिष्ठानापर्यंत आपण येतो की ज्याचा त्याग मुळीच करता येत नाही. का टाकता नाहीत? कारण पंचकोशाचा त्याग केलेला आहे, पण याचा त्याग करता नाही येत, कारण तेच आपण आहोत. आपण कोणती गोष्ट त्यागू शकतो जी आपण नाही ती, पण आपण जे ते आपण आपल्याला कुठे टाकू शकतो? पंचकोश आपण नव्हतं म्हणून ते ड्रॉप केलेले आहेत. त्याचा त्याग मुळीच करता येणार नाही. ते परमोच्च चैतन्य तत्व आहे, त्याचा त्याग नाही करता येत. त्याचे कधी ग्रहणही करता येणार नाही, कारण नाही कुठे येतो. मी नसे ऐसा जो बघायला चालेल, ज्याला साठवायचं तिथं तो नसावा, मग साठवून ठेवता येईल ना. आता हे संपुष्ट हे हृदय पेटी कोरोनी पोटी साठवू, आता नाही लागू पडणार आहे. कुठं साठवून ठेवू? तिथं पहिलं नाही का? ज्याचे कधी ग्रहणही करता येणार नाही. अनुपादेयम, जे तुमच्यापाशी नसते ते तुम्हास ग्रहण करता येते, परंतु जे तुमच्याकडेच आहे ते कसे काय तुम्ही ग्रहण करू शकता? ते महान सत्य तत्व तुम्ही स्वतःच आहात. बघा, त्याला टाकू शकत नाही, त्याला घेऊ शकत नाही, कारण ज्याला टाकायचं आहे आणि ज्याला घ्यायचे ते कोण आहेत? ते तुम्हीच आहात. ते महान सत्य तत्व तुम्ही स्वतःच आहात आणि ते प्राप्त आहेच. आता हरिप्राप्तीशी उपाय धरावे. आता कोणाची प्राप्ती करून घ्यायची? हरीची प्राप्ती करून घ्यायची. म्हणजे कोणाची प्राप्ती करून घ्यायची? आपलीच. आपण हरी आहे 100%. डोक्यात आपल्या बसलेले कांदे बटाटे म्हणून आपल्या लक्षात नाहीत. म्हणून प्राप्ताची प्राप्ती मीच ते आहे. आणि हे कधी कळू शकतं? फक्त मानव योनीमध्येच कळू शकतं. मनुष्य योनी प्रतिकृती आहे ईश्वराची. प्रतिकृती आहे का ईश्वरच आहे? तत्वमसी म्हणजे तूच तो आहेस. ज्याला शोधायचंय तो तूच आहेस. त्याचे कधी ग्रहण करता येणार नाही, कारण ते तुमच्यापाशी नसते. ते तुम्हास ग्रहण करता येईल, पण ते तुमच्याकडे आहे.
ते महान सत्यतत्व तुम्ही स्वतःच आहात, ते तुमच्याकडं आहे म्हणता नाहीत का? आहे म्हणता तर ते आणि तुम्ही, पण तेच तुम्ही आहात आणि ते प्राप्त आहेच पहिल्यापासूनच ते. मग मदने बाबांचं एक वाक्य काय आहे? नामदेव महाराजांना देव कळाला नव्हता का मिळाला नव्हता? नवीन म्हणेन काय हे वाक्य बाबा, मिळाला नव्हता का कळाला नव्हता? नामदेव महाराजांना देव मिळाला नव्हता का कळाला नव्हता माऊली? हा, कळाला नव्हता. आणि आपल्याला आपल्याला कळालेलं आहे बघा. बघा म्हणजे काय उंची आहे. हो 100% नामदेव महाराजांना मिळाला होता पण कळाला नव्हता. आणि इथले सगळे म्हणतात आम्हाला कळालेलं आहे. ही उंची आहे. मग त्यांना काही कमी नाही, ती एक स्टेप होती, ती स्टेप कमी होती म्हणून सद्गुरूंकडे जावं लागलं नामदेव महाराजांना आणि मग त्यांनाही कळाला. आपल्याला मिळाला आहे आणि कळाला पण, संतांना मिळाला पण कळाला. आपण संत आहेत का? आम्ही 100% नाही, पण आम्ही त्यांचे दास आहोत, त्यांचे सेवक आहोत. कारण तुमच्या डोक्याप्रमाणे आम्हाला चालावं लागतंय, ठीक आहे. आणि देवांना मिळाला नाही पण कळालेला आहे. आणि आता आपला विषय संपला. आपल्या पाहुण्यांना मिळाला बी नाही आणि कळाला बी नाही असं म्हणावं लागेल. त्यांना मिळालेलं आहे पण कळालेलं नाही. बरं तुम्ही त्यांच्याकडे किती डोकं फोडायचा बरं? ते म्हणतात आम्ही आहे ते बरे, तुम्ही तिकडे गेले ते बरं झालं, नाही तर तुम्ही पूर्ण टोटल फेल गेले असते, आहे की नाही? स्वतः ती वस्तू तुम्ही स्वतःच आहात, ते प्राप्तच आहे. घेणाराच स्वतः घेतली गेलेली वस्तू असल्यामुळे ते कसे घेता येईल? अगर घेतलेली ही कसे जाईल? बघा, घेणारा स्वतः, घेतली गेलेली वस्तू असल्यामुळे, कोण घेणारा? स्वतः घेतली गेलेली वस्तू आहे. आता कोणी घेतली काय माहिती? घेणारा स्वतः घेतली गेलेली वस्तू आहे असल्यामुळे ती कसे घेता येईल? अगर घेतलेही कसे जाईल? कसे घेतले जाईल? कोणाला घेतले? मला उचलून घेतले, होईल का? नाही, कारण मी पहिलंच मला उचलून घेतलेलं आहे. केवढं जबरदस्त ते प्राप्तच आहे. घेणारा स्वतः घेतली गेलेली वस्तू असल्यामुळे ते कसे घेता येईल? अगर घेतले ही कसे जाईल? हे ना, कारण दोन वस्तूच आहे ना, तो स्वतः असतोय. अंतिम सत्य तत्व हे ज्ञान इंद्रिय आणि मन यांच्या आकलना पलीकडचे आहे. आणि जाणायला कशाने चाललेत? ही यांची स्टेप नाही तिथपर्यंत पोहोचायची. त्यांच्या डोळ्यावर ते दिपलं जाईल, ते तिथं संपून जाणार. म्हणून अंतिम सत्य तत्व हे ज्ञान इंद्रिय आणि मन यांच्या आकलनाच्या पलीकडे आहे. ज्याचा अनुभव घेता येईल अशी वस्तू नव्हे दुसरी. अनुभवाचा स्वतःचा अनुभव घेतो साक्ष रूपाने. सर्व वस्तू मात्रांना जो जाणून घेतो असा तो ज्ञाताच आहे. बघा, सगळ्याला जाणतो, तो स्वतःला जाणतो आणि चैतन्यालाही जाणतो, दुसऱ्यालाही जाणतो, जडालाही जाणतो, स्वतःला. सर्व वस्तू मात्रांना जो जाणून घेतो असा तो ज्ञाताच आहे. कोण जाणू शकतो? फक्त ज्ञाताच जाणू शकतो त्याला. व ते कशानेही मोजता येणार नाही व त्याची कशाशीही तुलना करता येणार नाही. परिमेयता किंवा तुलना त्याला असं याच्यात सीमितमध्ये आणता नाही येणार, आहे की नाही? आणि त्याची तुलना दुसऱ्याशी करता येणार नाही. ही दोन वस्तूची होऊ शकते. त्याची सीमितता आणि तुलना ह्या दोन वस्तूशी होऊ शकतात. हा असा आहे, हा उंच आहे, हा ठेंगणा आहे, हा काळा आहे, हा गोरा आहे, ह्या दोन वस्तूशी. पण अनादी अनंत सत्यतत्व हे स्वतःचे आत्मतत्व असल्यामुळे त्याच्याशी त्याची तुलना करता येणार नाही. ज्ञानी पुरुष केवळ त्या सत्यत्वाची अनुभूती घेऊ शकतात असे आचार्यांनी आधीच्या श्लोकात म्हटले आहे. कोण त्याला अनुभवू शकतो? ज्ञाता, ज्ञानी पुरुष त्याला अनुभवू शकतो. ते स्वतःचे सत्यस्वरूप आहे असे या श्लोकात म्हणतात. जे जाणायचे ज्ञानाला तोच आहे. म्हणून देव पावायसे गेलो तेथे देवची होऊन ठेलो. तो स्वतःला जाणतो, तो ज्ञानी पुरुष म्हणायचे. नाही तर जाणणारा सुद्धा कोण आहे? परमात्माच आहे.
अशा प्रकाराने आपण 240 नंबरच्या श्लोकला थांबतोय. आता उद्या प्रकरण शेवटचं चालू होतं आहे. 41 ते 49 9 श्लोक आहेत. तत्वमसी त्या वाक्याचा विचार कोण कोणाला जाणतो, तोच त्याला जाणतो आणि तेच तू आहेस. अशा प्रकारचं उद्याचं प्रकरण आहे. उद्या आपण 7 वाजता भेटूया. सकाळी उद्या 10 ते 12 मोनिका महाराज देसाई यांचं कीर्तन आशीर्वाद हॉटेलच्या बाजूला देवीच्या तिथे होणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी यायचं. असो, झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच अधिष्ठान श्री विवेक चुडामणी संत मालिका तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे. तोषोने मज द्यावे पसाय दाने. जय काळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व सधर्म सूर्य पाहो. जो देवांची होते लाभो प्राणी जात. वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तुकारा होता. कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जारणव पियुषांचे चंद्रमेचे आलांचन. मातंड जेता पहिन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिरी लोकी. भजिजोआ ते पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपशिले विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेची एत म्हणे श्री विश्वेश्वराहो. आहो दान पसाहो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.